भारत पाकिस्तान युद्धविरामाचं अनेक देशांकडून स्वागत। अमेरिका, युरोपियन युनियन, सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त देशाकडून स्वागत। पंजाबच्या पठाणकोटमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोनने हल्ला किंवा गोळीबार झाला नसल्याची माहिती। पठाणकोटमध्ये शांततेचं वातावरण। बाडमेरच्या भुरतिया गावात शस्त्राचा ढिगारा। पहाटे 4:30 वाजता भुरतिया गावात मोठा आवाज। ड्रोन पाडण्यासाठी सैन्याने टाकलेला गोळीबार असण्याची शक्यता। युद्धविरामानंतर पाकिस्तानमध्ये विमानसेवा सुरू। कालपासून पाकिस्तानमध्ये विमानसेवा बंद होती। भारत आणि पाकिस्तानकडून एकमेकांच्या विमानांना उड्डाणास परवानगी नाही। पाकिस्तानी विमान कंपन्या आणि विमानांना भारताच्या हवाई क्षेत्रात बंदी कायम। भारतीय विमानांना अद्यापही उड्डाण करण्याची परवानगी नाही। रशिया आणि युक्रेनचा संघर्ष थांबण्याची शक्यता। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा झेलेन्स्की समोर युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव। पूर्व अटींशिवाय चर्चेला तयार असल्याची पुतीन यांची ग्वाही। इस्रायलचा गाझामध्ये हवाई हल्ला। 23 पॅलेस्टिनी ठार। आतापर्यंत 52,800हून अधिक लोकांचा मृत्यू। 2 महिन्यांच्या युद्धविरामाचा भंग करून गाझावर पुन्हा बॉम्ब हल्ला। हजारो दहशतवाद्यांना मारल्याचा इस्रायलचा दावा। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना धक्का। शेख युनूस सरकारने शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षावर बंदी आणली। दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय। स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींचा जामीन रद्द करा। सात्यकी सावरकरांचे वकील संग्राम कोल्हटकर यांची न्यायालयात मागणी। 28 मे रोजी पुढील सुनावणी होणार। सिंधुदुर्गच्या मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पूजा संपन्न। राजकोट किल्ल्यावरच्या आधीच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार। भ्रष्टाचारी लोकांना शिवराय कधी माफ करणार नाही, विनायक राऊतांची टीका। तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ऐतिहासिक करार। विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला 5,78,000 एकर सिंचन लाभ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची बिनविरोध निवड, तर उपसभापतीपदी भाजप नेते सुनील कळके यांची निवड। दादरमधील सिद्धिविनायक मंदिरात नैवेद्य अर्पण करण्यास आजपासून बंदी। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून नैवेद्य, नारळ, हार, प्रसादावर बंदी घालण्याचा निर्णय। शिर्डीतील साई मंदिरात उद्यापासून फुलहार आणि प्रसाद नेण्यास मनाई। भारत पाक युद्ध तणावामुळे मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय। तुळजापूरच्या तुळजाभवानीला कर्नाटकातील भाविकाकडून 5 तोळे सोनं अर्पण। बिदरमधील रहिवासी देवेंद्र मुचलांब्रेंनी 5 तोळ्याचं सोनं केलं अर्पण। जालना जिल्ह्यातील 64 प्रकल्पात केवळ 19% पाणीसाठा शिल्लक। 3 प्रकल्प कोरडे पडले। जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट आणखीन गडद। जालना जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषण दाहकता। 137 टँकरद्वारे 280 टँकरच्या खेपा सुरू। बदनापूर तालुक्यात सर्वाधिक 98 फेऱ्या। पुणे उपनगरामध्ये भीषण पाणी टंचाई। गत वर्षाच्या तुलनेत एप्रिलमध्ये टँकर फेऱ्या 6,000 वाढल्या। कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणी पुरवठा मंगळवारी 8 तास बंद राहणार। महावितरणच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी बंद राहणार। पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। ठाण्यात पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या सुरक्षेत वाढ। युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांसह जलवाहिनीवर सुरक्षा यंत्रणा तैनात।